झी 24 तास एक पाऊल पुढे। नागपूरमध्ये मुलींचा जन्मदर कमी होत असल्यामुळे महापालिकेनं नवी योजना सुरू केली आहे। या योजनेमुळे स्त्रीभ्रूण हत्या कमी होऊन जन्मदर वाढण्याचा विश्वास महापालिकेनं व्यक्त केलाय। पाहूयात नेमकी ही योजना आहे तरी काय। महिलांवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत असतानाच नागपूर महापालिकेनं अशा घटना थांबवण्यासाठी लाडली लक्ष्मी ही कल्याणकारी योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीचा विमा महापालिका काढणार असून वयाच्या 21व्या वर्षी मुलीला विम्याची रक्कम म्हणून 1,24,500 रुपयांचा चेक देण्यात येणार आहे। नागपुरात गेल्या वर्षी मुलींचा जन्मदर वाढण्याऐवजी 5 कमी झाला होता। त्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी लाडली लक्ष्मी ही कल्याणकारी योजना सुरू केली आहे। ज्याला 2 अपत्यापेक्षा जास्त नाही आहे आणि घरी मुली जन्माला आली तिला ही योजनेचा लाभ मिळू शकते, या प्रकारची ही योजना आहे। जन्माला आलेली मुलींचा नामकरण झाल्यानंतर ते मुलीचा इन्शुरन्स नागपूर महानगरपालिका LICच्या माध्यमातून करेल आणि ज्या दिवशी ही मुलगी 21 वर्षाची होईल त्या दिवशी या मुलीला 1,24,500 रुपयाची निधी मिळेल। या योजनेबरोबरच महिलांचा जन्मदर वाढवण्यासाठी महापालिका अनेक उपाययोजना करत असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलंय। आणि 2012 मध्ये 20,666 मुलं आणि 19,206 मुली, म्हणजे 1,000 मुलांमागे 929 मुली असा आकडा आहे। महापालिकेच्या या योजनेचं लाभार्थ्यांच्या कुटुंबियांनी कौतुक केलंय। मला जास्त शिकायला मिळालं नाही कारण की माझ्या वडिलांची डेथ होती, पैसे होते नाही आणि शिकायला मिळालं नाही। या पॉलिसीमध्ये मी माझ्या मुलीला चांगलं ही पॉलिसी खूप चांगली आहे। त्याच प्रकारे जशी ही नागपुरात आली तशीच बाहेर देशातही आली पाहिजे। या पॉलिसीमुळे आपण या पॉलिसीचा आपण खूप चांगल्या प्रकारे फायदा उचलू शकतो, तसंच शिक्षणही मुलींचं पूर्ण करू शकतो। नागपूर महापालिकेनं सुरू केलेल्या या योजनेचा लाभ येत्या काही वर्षात दिसून येईल आणि नागपूरमधला स्त्री जन्मदर वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा समाजाच्या सर्वच स्तरातून व्यक्त होते। झी 24 ताससाठी अखिलेश हळवे, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।